नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये गुढीपाडवा विशेष व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। आणि सर्वात आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, वर्षाचा पहिला सण। हाच तो दिवस ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले होते। आणि हाच तो दिवस जेव्हा ब्रह्मदेवाने या सुंदर सृष्टीची निर्मिती केली। सणवार म्हटले म्हणजे दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठण्यापासून होते। सकाळी उठून छान अंगणात सडा टाकून रांगोळी काढली, घराच्या दाराला नवीन तोरण लावले। शेजारच्या काकूंकडे वास्तुशांती होती, त्यांच्याकडेही रांगोळी काढली आणि अंघोळ करून दररोजच्या नित्यनियमानुसार देवाची देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। आजचा बेत तसा साधाच होता, श्रीखंड, पुरी आणि आलूची भाजी। कालच दुधाचं दही लावून चक्का बनवून घेतला, म्हणजे आज वेळेवर चक्का तयार होण्याची वाट पाहावी लागणार नव्हती। वेलची जायफळ बारीक करून घेतलं, साखर बारीक करून घेतली, केसर पाण्यात भिजवलं, ड्रायफ्रुट्स बारीक काप करून पिठी साखर तयार करून घेतली। सर्व गोष्टी मिक्स करून श्रीखंड तयार करून घेतलं। नेहमीच्या श्रीखंडापेक्षा पाडव्याच्या श्रीखंडाची चव न्यारीच असते। तयार झालेलं श्रीखंड देवासाठी म्हणून एका वाटीत काढून घरात गोडधोड झालं म्हणजे घरात 2 पायांच्या मांजरींचा वावर जरा जास्त सुसाट पडू लागतो। भाजीसाठी म्हणून आलू सोलून घेतले आणि आलूचे सारखे काप करून घेतले। स्वच्छ पाण्याने धुवून भाजीला गरम तेलात जिरं, मोहरी तडतडून हळद, तिखट, मीठ टाकून आलू मिक्स करून वाफेवर भाजी शिजवून घेतली। आलू शिजल्यावर थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट भरभरून सिंपल टेस्टी आलूची भाजी रेडी झालेली आहे। पुरीसाठी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम होईपर्यंत मिक्सरची हेल्प घेऊन हात न भरवता पटकन परफेक्ट कणिक भिजवून घेतली। मिक्सरची हेल्प घेऊन मी परफेक्ट कणिक कशी भिजवली ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन। छान गोल गोल गोळे करून टम्म फुगलेल्या पुऱ्या तळून घेतल्या आणि आजचा स्वयंपाक रेडी झाला। अगदी अर्ध्या तासात पूर्ण स्वयंपाक करून तयार झालेला होता। स्वयंपाक झाला म्हणजे अर्ध काम झालेलं होतं। मग लगेच देवाचं गुढीचं नैवेद्याचं ताट वाढून घेतलं आणि साईडला काढून ठेवलं। पूजेसाठी पण पूजेचं ताट, हळद, कुंकू, अक्षत, फुलं काढून ठेवली। गुढीसाठी स्पेशल पांढरी शुभ्र गाठी घरी बनवलेली होती। फुलांचा हार करून घेतला, आंब्याची निंबाची डहाळी काढून घेतली आणि लोट्याला छान पांढऱ्या धागांनी गुंडाळून अशी डिझाईन तयार करून घेतली। सर्व तयारी झालेलीच होती। गुढीची साडी पण छान डबल लेअरमध्ये ड्रेप करून ठेवली होती। वेळेवर घाई नको, सर्व गोष्टी आवरून झाल्यावर मी पण छान अशी तयार झाली। माझी तयारी आटोपली आणि लगेचच पूजा करायला घेतली। पाटावर वस्त्र टाकून सुपारीच्या गणपतीची पूजा करून घेतली। उंच काठीवर नक्षीदार रेशमी वस्त्र, साडी, कडुलिंबासारख्या कटू गोष्टी मागे सरत, आंब्यासारखे बहरत जात, साखरेसारखा गोडवा आपल्या आयुष्यात आणत, हळदी कुंकाच्या बोटांनी सजलेल्या कर्यासोबत गुढी छान नटून उंच आकाशी उभी राहून डौलाने फडकत होती। हवेमुळे गुढीचा तोल जाऊ नये म्हणून बाबांनी दोराच्या साह्याने गुढीला बांधून ठेवले। गुढीच्या काठीला हळदी कुंकाचे 5 ठिपके लावून गुढीची पूजा करून घेतली आणि गुढीला सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट येवो अशी प्रार्थना केली। शूरवीरांच्या पराक्रमाच्या, विजयाच्या आणि मराठी अस्मितेची साक्षीदार असलेली ही गुढी सर्वांच्या अंगणी आज सजली होती आणि दरवर्षी उत्साहात गुढीपाडव्याच्या दिवशी मानाने कायम डोलत राहील। 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा आजपासून नवीन वर्षासोबतच एक नवीन सुरुवात करते। तुम्हा सर्वांची साथ आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, म्हणून तुमच्या सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करायची, ती अशी की मी माझ्या दर्शूज आर्टिस्टिक ग्लोरी या इन्स्टा पेजवर ओरिजिनल रांगोळीपासून बनलेले रेडी टू यूज रांगोळी पॅचेस, जे दिसायला खूप सुंदर, कॅरी करायला आणि हँडल करायला खूप इझी, सोबतच एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत रोज देवासमोर, अंगणात किंवा सणावारांसाठी अशा विविध डिझाईन्स तुम्हाला आपल्या इन्स्टा पेजवर बघायला मिळते। सो दर्शूज आर्टिस्टिक ग्लोरी या इन्स्टा पेजला एक वेळा नक्की भेट द्या आणि तुम्हाला हवे असलेले तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये कस्टमाइज करून देखील घेऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू द्या।